नमस्कार मंडळी, आता शेण टाकायचं चाललंय. काही अख्खा गोळा करायचा आहे आता. बोलते ना, ही काय चालल्या शेण टाकायची. शेण भरल्यात, आता नेऊन टाकते. आता रोजच काम आहे माझं ही. आणि काय करू आता, रोजच सुट्टी नाही मला. सकाळ उठलं तीच आहे, संध्याकाळी उठलं तीच आहे, दुपारा तीच आहे. वेळांना हीच काम आहे. शेण टाकायची, झाडायचं, न्यायचं, आणायचं, गायांना चारा टाकायचा. जरा येते गलीला टाकून आले तू बस. हो का, इथं बाक्या खाते. जाऊ बाक्याचं खायला जाऊ. लय मारतो मला. हा का उखांडा चलिए. हो का, बाकी आमचा असा खेळतोय, खातोय. इकडं उखांडा लय लांब उखांडा, इथून तिकडं आपल्या गाया बांधल्यात. इकडं बाक्याचं नुसतं खाण चाललं. आता शेण एवढं टाकून घ्यायचंय. हो का, ह्या मॅडम आल्या आता. आता ही कच्च्या टाकते, ही कच्च्या नाही टाकीतोय. समजेच टाकायचे तर शेदवार घेते ना समजी शेण टाकायच्यात नुसते एवढेच नाही. अजून तिकडे लय येत त्या गायांकडे. लसूण खुरपायला आणि त्याच्यामुळे सारी शेण तिचा भुतासारखाच आवाज आवरतार झाला या. भुतासारखाच झालाय ना. मग पाय ना आता काय करता, रानात इथं चाललंय मोठं बाक्याचं खाणं. मग मी त्याला भुसा मांडलेला वाटतंय. भुसा खातोय तो आता. होय. बघा, हे आपलं मुरघास किंग आहे. चालले मुरघास किंगची बेटाड आणा. इकडं आपले झाड आहेत. ही झाडांना ड्रीप आहे बघा असं. इथं ही नारळाचं झाड आहे. असं मस्त नारळाचं झाड आहे. नारळाच्या झाडाला चालू आहे पाणी सध्याला. काय ड्रीपनी पाणी चालू आहे. पाण्याला नाही हो कमी काय. कुठं आहे तू? इकडं गहू या, गहू पेरलेला इकडं बघा. मस्त असा गहू आलेला आहे चांगला. दिवस मावळायला चाललाय, त्याच्यामुळं सूर्याची किरण दिसतात अशी. त्याच्यामुळं मग चांगलं दिसत नाही बघा. आज लसूण खुरपाय गेलतो, तिथं काय हिडीव काढायला नाही भेटलं आणि काढला पण नाही. आणलं मुरघास किंग आणाय गेल्यावर रानामध्ये आंब्याचं झाड आहे आमच्या. बघा, आंब्याच्या झाडाला हे आमच्या 12 महिन्यातनं 2दा फळ लागतं बघा. आता मस्त अशा छान कैऱ्या आलेल्या आहेत बघा. कसं काय वाटतं आता या कैऱ्या खायला, आंबट चिंबट मस्त मस्त. आता ठेवते, जायचंय अजून रानात. कसं काय वाटतात बघा कैऱ्या. निघाले आता शेतात. आणखीन एक कावळा आणायचा आहे मुरघास किंगचा. दिवस मावळायला गेलाय बघा. असा सूर्य चांगला मस्त. इकडे चाललंय गायांचं पाणी दावायला. इकडं आपलं जे मुरघास किंग आहे. शेतकऱ्याला कसं असतं, पूर्ण दिवसभर कितीही करा तरी कमीच असतं. ड्रिपचं पाणी उडत आहे. ड्रिप चालू आहे झाडांना, त्याच्यामुळं येताना जाताना मस्त असा छान असा दिवस मावळलेला आहे. अजून शेण टाकणं बाकी या. शेण टाकून घ्यायचे आता. किती करा. मस्त असा हा बघा दिवस मावळायला गेला. माझ्या मुंडक्याच्या मागे दिवस आहे. इकडं बघा पाठीमागे गहू आहे संपूर्ण. त्याला संध्याकाळची झाली सुरुवात. त्याला संध्याकाळची झाली सुरुवात. 12 चालू होतं. येणं घेते आता.
गार तर मरणाचं सुटले, थंडी काय सांगायचंच नाही, इतकी थंडी सुटली प्रमाणाच्याच बाहेर. बघा केंड चालवलं असं केंड दूध वतायला. मूर्ती तयारी. ही विलेली गाय आहे हा, त्याच्यामुळं बसली. हा विलेली गाय बसली. काय करायचं आहे? कालवण वय हा काहीतरी करूच ना. सांग ना. मी आज शिंगुळे करायचेत. अगं मी हे म्हणते तुला, कालवण काय करायचं, मी ते चिरून ठेवते. शिंगुळे करायचेत. शेंगुळे नको. का? त्याचं पीठ मळू. हा मळायचंय. आम्ही देते ते लसूण आणि ते सोलून ते मला दे. फक्त शेंगू ही कर. शेंगुळ्याचं ती सामान आहे ना, ती मला काढून दे, मग मी ही करते, पीठ मळते. बरं बरं चालतंय. केंड घे, उचल उलट सुईचं कर. हे थांब मी. स्वराने काय केलंय, चूल पेटावली. काय झालं, हिटर गज भरून ठेवलाय. मग हिटरचं पाणी तापायचं नाही म्हणून हातपाय धुण्यासाठी पाणी मांडलंय. बघा मी मांडलंय छोटंसं. मम्मी ती मोठं नको घालू. आता घालून दे. निघा लागते आज. हा असली थंडी सुटली आहे मित्रांनो, लई थंडी सुटली आहे. कालच्या धरणं कुत्र्यांची कळवंडच लागते, काय कळानाच. अगो मम्मी, वाघरीत तर कुत्रच पडलेलं. कुत्र्यांची भांडणं लागल्यात मरणाची, काय सांगावा. बघत आहे मी. काय झालं, कुत्र्यांची काय भांडणं लागल्यात. चप्पल घालून आले. कुत्र्यांना काय होतंय भांडणं कराय. काय रे आ? लढाई चालू. लांब आहेत गेली कुत्रे, कुठं गेली काय माहिती. चला आता कपडे काढून घेते, परत लय गार पडतेत मरणाची थंड. कपडे काढते पटापटा. इकडं बघा असे कपडे वाळाय घातलेले. घेते कपडे काढून पूर्ण पटापटा. हो का, असे कपडे काढायला सुरू चाललंय. कपडे काढते काय, पुन्हा गार पडते तो, आणि पुन्हा मग सकाळच्या लय गार पडते तो, लय गार पडतं पण पुन्हा थंड पडते. आता गार पण सुरू व्हायला लागले. आता चूल पेटवा लागल. चूल पेटवली ना, हात पाय धुयला पाणी मांडले. हा चूल बिल पेटवली अख्खी. आता का मग असे कपडे काढायचे चालेत. झाले का, थोडेच राहिलेत ना. मग काय तर